हरे कृष्णा. श्रीमद भागवतम स्कंद 4 अध्याय 21. अध्यायाचं नाव आहे पृथू महाराजांचे उपदेश. आपले 23 श्लोक वाचून झालेत आणि आज आपण 24 पासून वाचायला सुरुवात करणार आहोत. तर 13वा जो श्लोक होता त्यामध्ये असं सांगितलं मैत्रेय ऋषींनी की एकदा पृथू महाराजांनी काय एक मोठा यज्ञ आरंभला आणि त्यामध्ये सगळे देवता, ऋषीमुनी, प्रजाजन असे राज ऋषी असे सगळे जण उपस्थित झाले आणि पृथू महाराज यज्ञासाठी सिद्ध झाले आणि मग जे कोणी आले आहेत त्यांना यथोचित नमन करून त्यांचं पूजन करून त्यांच्याशी बोलण्यासाठी पृथू महाराजांनी सुरुवात केली आणि पृथू महाराज एका राजाची काय कर्तव्य असावीत याबद्दल चर्चा करीत आहेत. कारण की खूप सारी काय त्यांच्यासमोर प्रजा आहे त्यांची आणि अनेक लोक आहेत, त्यामध्ये काही कदाचित त्यांचे शत्रू पण असतील, पण राजा संबोधन कोणाला करतात? जे आस्तिक लोक आहेत, ज्यांचा भगवंतांवर विश्वास आहे त्यांच्याशीच राजा काय आहेत संबोधन करता आहेत त्यांना. कारण की ते सगळं कसं आध्यात्मिक चर्चा सुरू आहे, सगळी बरचसं पुढे पुढे तत्वज्ञान पण येत आहे ह्याच्यात. तर ठीक आहे, आपण 24वा श्लोक सुरू करण्याआधी प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे प्रभुपाद आम्हाला हे भागवत वाचण्यासाठी शक्ती देऊ. श्लोक क्रमांक 24. पृथू महाराज सगळ्यांना म्हणाले, जो राजा आपल्या नागरिकांना वर्ण आणि आश्रमांना अनुसरून असणाऱ्या विशिष्ट कर्तव्यांचे शिक्षण देत नाही आणि त्यांच्याकडून केवळ करभार घेतो, तो प्रजेने केलेल्या पापकृत्यांचे दुःखद फळ भोगण्यास पात्र ठरतो. तर काय आहे, राजाचं कर्तव्य काय आहे? त्यांनी नागरिकांना वर्ण आणि आश्रम याच्यानुसार कर्तव्याचं शिक्षण द्यायचं. जर काय हे केलं नाही आणि नुसतेच कर घेतले, त्यांनी टॅक्स वसूल केले, तर काय होणार? जे प्रजा आहे त्यांनी जर वर्ण आश्रम नाही पाळला तर ते काय करतात? पापाचं कार्य करणार आणि मग ते पापाचं काय आहे दुःखाचं फळ आहे ते राजाला मिळतं. आणि या अवनती भर म्हणून राजा स्वतःचे भाग्यही गमावून बसतो. असं म्हटलं जातं की अशी पापी जी प्रजाजन आहेत ते काय करतं, राजाचं पण काय राजाचं जे भाग्य आहे पुण्यफळ आहे ते हे प्रजेकडे जातं ते. तात्पर्य प्रभुपाद समजवतात, राजा, प्रशासक अथवा राष्ट्र अध्यक्षाने आपले कर्तव्य पालन केल्याविना शासन प्रमुखाच्या पदावर बसण्याची संधी स्वीकारू नये. म्हणजे काय आहे, जर तुम्ही उच्च स्थानी बसत आहात तर तुम्ही कर्तव्य पालन करणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याने म्हणजे त्या प्रशासकाने, प्रमुखाने राज्यातील नागरिकांना वर्णाश्रम पद्धतीनुसार आचरण करण्यास शिकवलेच पाहिजे. म्हणजे काय, जो ज्या वर्णात आहे, जो ज्या आश्रमात आहे त्यात त्यांनी राहून काय केलं पाहिजे, आपली कर्तव्य पार पाडून आणि काय भक्तिमय सेवा म्हणजे भगवंतांची भक्ती करायला पाहिजे. अशा रीतीने काय हे सगळं आचरण राजाने शिकवलं पाहिजे किंवा राज्याच्या प्रमुखाने शिकवलं पाहिजे. राजाने असे उपदेश देण्याकडे दुर्लक्ष केले आणि केवळ कर बसवण्यातच समाधान मानले तर त्या कररूपी संपत्तीचा उपभोग घेण्यात सहभागी असणाऱ्या सर्व शासकीय सेवकांना आणि व्यवस्थापकीय प्रमुखांना जनसामान्यांच्या पापकर्मांमध्ये भागीदार व्हावेच लागते. काय हे कर्तव्य जर प्रमुखाने केलं नाही तर काय होणार, प्रजेच्या पापकर्मामध्ये काय होतं, पापकर्म फळ यांना भोगायला लागतात. प्रकृतीचे नियम अत्यंत सूक्ष्म आहेत. म्हणजे काय आपल्याला वरवर बघता समजणार पण नाहीत, पण प्रकृतीचे नियम काय आहेत हे खूप सूक्ष्म आहेत, अगदी छोटेसे आहेत. म्हणजे त्याचा परिणाम प्रचंड आहे पण ते सूक्ष्म आहेत असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, एखाद्याने जर अतिशय पापमयी स्थळी अन्न खाल्ले, काय एखादा गेला आणि खराब ठिकाणी त्यांनी अन्न खाल्लं तर त्या स्थळी करण्यात येणाऱ्या पापकृत्यांच्या फळांचा भाग त्याला स्वीकारावाच लागतो.
काय आहे, एखादा गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, खराब हॉटेल आहे असं, जिथे काय अतिशय अस्वच्छरित्या अन्न बनवलं जातं, अस्वच्छ लोक आहेत ते, आणि ते असं बनवतात आणि त्यांनी ते खाल्लं अन्न, तर काय होतं, जे अस्वच्छ लोक आहेत, जे खराब भावनेतले लोक आहेत, त्यांनी जे स्वयंपाक केलाय तर त्यांची घाणेरडी भावना त्या स्वयंपाकात उतरलेली असते. आणि मग ते अन्न जेव्हा मनुष्य खातो तेव्हा काय होतं, त्यालाही त्याचं फळ भोगायला लागतं. म्हणून इथे कंसात दिलंय, गृहस्थाश्रमीयाने आपल्या घरातील समारंभांच्या प्रसंगी भोजनासाठी ब्राह्मणांना आणि वैष्णवांना निमंत्रित करावे. म्हणून काय आहे, असं सांगितलं जातं की चांगल्या ठिकाणी आपण जावं. तर गृहस्थ आहेत जे व्यवस्थितरित्या भक्ती करतात, त्यांनी कोणाला ते बोलवतात, ब्राह्मणांना आणि वैष्णवांना बोलवतात. कारण काय आहे, हे ब्राह्मण आणि वैष्णव हे कसे आहेत, भक्ती करणारे आहेत, तर ते काय करणार, ज्याच्याकडे जातील त्याच्याकडे खातील, म्हणजे तिकडे आधी काय कीर्तन वगैरे करतील आणि त्यामुळे काय होणार, त्या माणसाच्या पापकर्माच्या संसर्गापासून ते त्याला मुक्त करू शकतात. म्हणजे काय, भक्तांचा संग घेतात. त्यावेळी काय आहे, तर ते काय म्हणणार, ब्राह्मण येऊन की तुम्ही हा भोग लावला की नाही, भगवंतांना नैवेद्य दाखवा, आणि अशा रीतीने काय भगवंतांचं स्मरण करून सगळं जे भोजन आहे ते खाल्लं जाईल. तर काय होणार, आपोआपच पापकर्म राहणार नाही. तथापि कोणत्याही ठिकाणचे निमंत्रण स्वीकारणे हे कट्टर ब्राह्मणांचे आणि वैष्णवांचे कर्तव्य नव्हे. काय कोणीही बोलवलं तिकडे जा असं करायचं नाही. अर्थात ज्या समारंभामध्ये प्रसादाचे वितरण केले जाते त्यामध्ये त्यांनी सहभागी होण्यास कोणताच आक्षेप नाही. भगवंतांना भोग लावून प्रसाद वितरण असेल तर तिथे जाऊ शकतात. प्रकृतीचे अनेक सूक्ष्म नियम असून सामान्य लोकांना त्यांचे जवळजवळ अज्ञानच आहे, ते कोणालाच माहिती नाहीये. परंतु कृष्ण भावनामृत संघटना संपूर्ण जगातील लोकांच्या कल्याणार्थ हे संपूर्ण वैदिक ज्ञान वैदिक दृष्टिकोनातून सर्वत्र वितरित करीत आहे. काय, हरे कृष्ण जे आंदोलन आहे, कृष्ण भावनामृत संघटना, ती काय हेच कार्य करते की सगळ्यांना जागृत करते की काय करा, तुम्ही कसं वागा, कसं वागू नका, तुम्ही काय केलं, कशी कृती केली तर तुम्हाला कसं आहे कर्मबंधन लागणार आहे. हे सगळं जे वैदिक ज्ञान आहे ते अतिशय व्यवस्थितरित्या शिकवत आहे. काही शंका आहे तर नाही तर पुढच्या श्लोकात जाऊया पुढे. श्लोक क्रमांक 25. पृथु महाराज पुढे म्हणाले, यास्तव म्हणजे काय, म्हणूनच हे प्रजाजन हो, तुमच्या राजाचे मृत्यूनंतर कल्याण व्हावे. म्हणजे काय, मी तुमचा राजा आहे, माझ्या मृत्यूनंतर माझं कल्याण व्हावं यासाठी तुम्ही वर्ण आणि आश्रम यांतील स्वतःच्या स्थितीस अनुसरून योग्य कर्तव्य आचरण करावे आणि आपल्या अंतःकरणात भगवंतांचे सदैव चिंतन करावे. असं का म्हटलंय, राजा का म्हणतोय पृथ्वीराजा की प्रजेने एक तर आपल्या वर्णाश्रमनुसार कर्तव्य करावं आणि भगवंतांची भक्ती करावी. कारण जर प्रजा नीट वागली तरच काय होणार आहे, व्यवस्थित राजाला त्याचं फळ मिळणार आहे. नाहीतर काय होईल, प्रजा पापी झाली तर त्यांचं पापकर्म फळ राजाला भोगावं लागेल. पुढे लिहिलंय, असे केल्याने तुम्ही स्वतःचे हितरक्षण कराल. म्हणजे काय, तुम्ही वर्णाश्रमनुसार जगले आणि तुम्ही भक्ती केली तर काय तुमचं पण रक्षण होईल आणि तुमच्या राजाचे मृत्यूपर्यंत कल्याण व्हावे यासाठी त्याच्यावरही तुम्ही कृपा कराल. म्हणजे काय, दोन्हींना फायदा आहे. स्वतः प्रजेलाही भक्ती करून फायदा आहे आणि काय त्या राजालाही त्याचा फायदा आहे. तात्पर्य प्रभुपाद समजवतात. अधोक्षज धियः, हा जर 25वा श्लोक बघितला तर दुसऱ्या ओळीमध्ये कुरुत अधोक्षज धियः असं शब्द आहे. करावे परम भगवंतांचे चिंतन असं. त्याच्यात दिलाय अधोक्षज धिय म्हणजे काय, कृष्ण भावना. हे या श्लोकातील शब्द महत्वपूर्ण आहेत. राजा आणि प्रजा या दोघांनीही कृष्ण भावना भावित असले पाहिजे. अन्यथा मृत्यूनंतर दोघांचाही विनाश होऊन ते कनिष्ठ योनीमध्ये अधपतित होतील. काय आहे,
दोघांनीही काय भक्ती केली पाहिजे. कारण भक्ती केली तरच काय होणार आहे, त्याचं कल्याण होणार आहे. जर भक्ती केली नाही तर काय होणार, त्याचं पतन होणार. वाईट कामं करणार. भक्ती नाही केली तर वाईट कामं केली का त्याला पापामुळे कनिष्ठ योनीत जन्म घ्यावा लागेल. स्वतःच्या उत्तरदायित्वाची जाणीव असलेल्या उत्तम शासनाने सर्वांच्या हितासाठी अतिशय मोठ्या प्रमाणावर कृष्ण भावनेचे शिक्षण प्रस्तुत करावे. म्हणजे काय, आधी हे सगळ्यांनी जाणून घ्यावं आणि मग जाणावं काय की आपली जबाबदारी ही आहे. आणि म्हणून काय करावं, त्यांनी सर्वांच्या हितासाठी कृष्ण भावनेचे शिक्षण सगळ्यांना उपलब्ध करून द्यावे. कृष्ण भावनेविना राष्ट्र आणि नागरिक या दोघांनाही स्वतःवरील उत्तरदायित्वाची जाणीव राहू शकत नाही. काय आहे, कृष्ण भावनेत काय दोघांनीही राहिलं पाहिजे. कारण जसं शासन प्रमुखाची जबाबदारी आहे स्वतः भक्त असणं, आणि प्रजेची पण जबाबदारी आहे की स्वतः कृष्ण भावनाभावित असणं. तर असं जर नाही केलं तर काय होणार, ते म्हणजे स्वतःच्या जीवनाबद्दल काय ते व्यवस्थित कार्य करत नाहीयेत किंवा ते उत्तरदायित्व घेत नाहीयेत असं होणार. म्हणून पृथ्वी महाराजांनी नागरिकांना कृष्ण भावना भावित होऊन कार्य करण्याची विशेषत्वाने विनंती केली. आणि त्याच वेळी ते सर्वांना कसे कृष्ण भावना भावित व्हावे हे शिकवण्यासही अति उत्सुक होते. भगवद्गीतेत 9.27 कृष्ण भावनेचा सारांश दिला आहे. भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, यत् करोषि यद् अश्नासि यद् जुहोषि ददासि यत् तपस्यासि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. भगवंत काय म्हणतात अर्जुनाला, तू जे काही कार्य करतोस, जे अन्न खातोस, जे दान देतोस आणि जी तपश्चर्या करतोस ते सर्व काही कृष्ण भावनामय होऊन केले पाहिजेस. अर्थात परम भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ केले पाहिजेस. तर ह्या सगळं जे संभाषण आहे ना शेवटपर्यंत, यात पृथ्वी महाराज आपल्या प्रजेला हेच सांगतात की भक्ती करणं किती आवश्यक आहे. आपल्या वर्णाश्रम धर्माचं पालन करणं आणि त्याचबरोबर भक्ती करणं हे आपल्याला अतिशय महत्वपूर्ण आहे. हेच अख्खं हे सगळं सांगण्याचा उद्देश आहे. राज्यातील प्रशासकीय सेवकांसह सर्वच लोकांना जर आध्यात्मिक जीवनाचे तंत्र शिकवण्यात आले तर भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांद्वारे जरी सर्वजण विविध प्रकारच्या दंडास पात्र असले तरी ते बंधनातच गुंतून राहणार नाहीत. इथे काय सांगितलंय की आता हे जे राज्यातील प्रशासकीय सेवक आहेत ते काय आतापर्यंत ते पापी जीवन जगतात, पण आता त्यांना काय आहे हे लक्षात आलं आणि त्यांना जर आमचं कृष्ण भावनामृत संघाचे जोडले गेले ते, तर त्यांना काय आध्यात्मिक जीवनाचं तंत्र शिकवण्यात आलं. तर काय होणार आहे, आतापर्यंत त्यांनी पाप केलेत म्हणून काय इथे लिहिलंय, भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांद्वारे काय आहे सर्वजण विविध प्रकारच्या दंडास पात्र असले तरी ते बंधनातच गुंतून राहणार नाहीत. काय आहे, जी पाप केली त्याचे फळ भोगतील ते, पण त्याच्यानंतर काय आहे ते शिकतील. भक्ती करायला लागल्यावरचे अकर्म करायला शिकतील आणि अकर्म केले तर काय मनुष्याला कर्मबंधन लागत नाही असं सांगतात. काही शंका नसेल तर पुढच्या श्लोकाला जाऊया पुढे. पृथ्वी महाराज पुढे म्हणतात, माझ्या प्रस्तावाचे अनुमोदन करण्याची म्हणजे होकार, माझ्या प्रस्तावाला होकार करण्याची, होकार देण्याची मी शुद्ध अंतःकरणाच्या सर्व देवतांना, पितरांना आणि संत पुरुषांना विनंती करतो. हे सगळे उपस्थित आहेत म्हणून त्यांना विनंती करतात. कारण मृत्यूनंतर कर्माचा करता, मार्गदर्शक आणि अनुमोदक या सर्वांनाच समप्रमाणात कर्मफळ प्राप्त होते. काय आहे, जर एखादं कार्य केलं तर काय आहे जेवढं त्या करणाऱ्याला फळ मिळणार तेवढंच काय त्याला हे कर म्हणून मार्गदर्शन करणाऱ्याला पण फळ मिळणार आणि अनुमोदन म्हणजे हो हो हे कर असं सांगणाऱ्यालाही कर्मफळ प्राप्त होतं असं पृथ्वी महाराज सांगतात. तात्पर्यात प्रभुपाद सांगतात, पृथ्वी महाराजांचे शासन परिपूर्ण होते कारण ते वैदिक आज्ञांना काटेकोरपणे अनुसरूनच चालवले जात होते. पृथ्वी महाराजांनी अगोदरच हे
पृथू महाराजांनी अगोदरच हे स्पष्ट केलेले आहे की प्रत्येक जण आपापल्या कर्तव्यांचे आचरण करून कृष्ण भावनेच्या स्तरावर उन्नत होईल हे पाहणे हेच शासनाचे प्रमुख कर्तव्य आहे. शासनाचं कर्तव्य आहे की सगळी जी जनता आहे ती काय भक्ती करेल आणि काय आपलं कर्तव्य पण पार पाडेल. शासन अशा पद्धतीने चालवण्यात यावे की आता काय शासन कसं चालवायचं की प्रत्येक जण आपोआपच कृष्ण भावनेच्या उच्च स्तरावर प्रगत होईल. हे काय ध्येय काय आहे, एक तर स्वतः शासनाने कृष्ण भावना भावित राहायचं आणि इतरांनाही अशी सुविधा उपलब्ध करून द्यायची की प्रत्येक जण आपोआप काय कृष्ण भावना भावित होईल आणि उच्च स्तरावर प्रगत होईल. म्हणून पृथू महाराजांची इच्छा होती की आपल्या नागरिकांनी आपल्याशी पूर्ण सहकार्य करावे. ते म्हणतात मला सहकार्य करा तुम्ही, कारण नागरिकांनी जर सहकार्य करण्यास अनुमती दिली असती तर त्यांनाही मृत्यूनंतर पृथू महाराजांसमानच लाभाचा उपभोग घेता आला असता. काय भक्ती केली आणि भक्ती करत काय पृथू महाराजांनाही त्यांनी सहकार्य केलं तर पृथू महाराजांना जसं हे मिळणार आहे लाभ तसाच ह्यांना पण मिळेल. एक परिपूर्ण राजा म्हणून पृथू महाराज जर स्वर्गलोकात उन्नत झाले असते तर त्यांच्या पद्धती संमत करून त्यांच्याशी सहकार्य करणाऱ्या नागरिकांचीही त्यांच्या समवेतच प्रगती झाली असती. एक उदाहरण देतात की त्यांना जो लाभ मिळणार तोच प्रजेलाही लाभ मिळणार, कारण प्रजेने त्यांना सहकार्य केलं आहे. आता काय सद्य परिस्थितीत प्रभुपाद सांगतात, सद्य परिस्थितीत प्रचलित असलेले कृष्ण भावनामृत आंदोलन हे प्रामाणिक, परिपूर्ण आणि अधिकृत असल्यामुळे आणि पृथू महाराजांच्या चरणचिन्हांचे अनुसरण करीत असल्यामुळे जो कोणी या आंदोलनाशी सहकार्य करतो अथवा त्यातील तत्वांचा स्वीकार करतो त्यालाही कृष्ण भावनेचा सक्रिय प्रचार करणाऱ्या साधकाला मिळते तेच फळ मिळते. काय आहे मोठं वाक्य आहे पण एकदम सोपं आहे. काय कृष्ण भावनामृत जे आंदोलन आहे ते काय कसा प्रचार करते, ते कसं आहे, ते प्रामाणिक आहे, जसं भगवंतांनी सांगितलंय तेच ते काय आहेत पुढे सांगत आहेत आणि परिपूर्ण आहे, अधिकृत आहे, अधिकृत गुरु शिष्य परंपरेतला आलेला आहे. आणि काय आहे पृथू महाराज हे काय आहेत, एक तर भगवंतांचे 27 अवतार आहेत, महान भक्त आहेत आणि महान राजे आहेत आणि त्यांनी अतिशय सुरेखरित्या जसं जीवन जगलं तसंच हे काय आहे त्यांच्या चरणचिन्हाला अनुसरूनच काय आहे हे कृष्ण भावनामृत आंदोलन कार्य करीत आहे. तर जसं पृथू महाराज म्हटले की मला सहकार्य करा तर माझ्यासारखंच तुम्हाला लाभ मिळेल, तसे इथे म्हणतायत की जो कोणी या हरे कृष्ण आंदोलनाशी सहकार्य करतो किंवा त्याच्या तत्वांचा स्वीकार करतो तर काय आहे जो कृष्ण भावनेचा प्रचार करणारा जो साधक आहे, जो भक्त आहे त्याच्यासारखंच त्या समोरच्यालाही फळ मिळेल. का? कारण की त्यांनी पण काय आहे त्याला सहकार्य दिलेलं आहे. ठीक आहे, काही शंका आहे तर विचारा, नाही तर पुढे जाऊया पुढे. आता हा जो 27वा श्लोक आहे त्याचं जरा तात्पर्य बघा पानं उलटून. पाहिलं? बरंच मोठं आहे हे, पण खूप सुरेखरित्या प्रभुपादाने ते समजवलं आहे आणि सोपं आहे. आपल्याला बरेचदा वाटतं की हे खूप मोठं आहे तर आपण आधीच घाबरून जातो, पण खूप छान. हळूहळू आपण पुढे जाऊया. तर श्लोक क्रमांक 27 भाषांतर. तर पृथू महाराज सगळ्यांना संबोधन करतायत. सभ्य स्त्री पुरुष हो, शास्त्रांच्या अधिकृत विधानानुसार आपल्या वर्तमान कार्याचे विशिष्ट लाभ प्रदान करण्यास समर्थ असा एक परमश्रेष्ठ अधिकारी असलाच पाहिजे. म्हणजे काय आहे ते म्हणतात की जे शास्त्राचे अधिकृत विधान आहेत त्यानुसार काय आहे जे आपण वर्तमान कार्य जे करतो त्याचा लाभ प्रदान करणारं कोणीतरी परमश्रेष्ठ अधिकारी पाहिजेच, असणारच.
आणखीन या आणि पुढील जन्मी देखील असाधारण सौंदर्याने आणि शक्तीने संपन्न अशा व्यक्ती कशा काय अस्तित्वात असू शकतील. म्हणजे काय, हे सगळं आहे ना, हे सगळं असणारच आहे. आपल्याला मार्गदर्शन करणारे शक्तीने संपन्न अशा व्यक्ती पण काय आहेत, पुढच्या जन्मी असणार आहेत. कारण की काय, आपण जे कार्य करतो त्याचा लाभ द्यायला काय आहेत, परमश्रेष्ठ अधिकारी ठेवलेले आहेत. हे सगळं डिटेल्स या तात्पर्यात कळतंय आपल्याला. तात्पर्य वाचूया. प्रजेला भगवत भावनेच्या स्तरावर उन्नत करणे हा पृथू महाराजांचा राज्य करण्यामागील एकमेव हेतू होता. काय ध्येय होतं, की सगळी प्रजा आहे जी अख्ख्या पृथ्वी तलावरची, ती कशी होऊ, भगवत भावनेच्या स्तरावर उन्नत होऊ, असं काय हेतू होता. यज्ञ मंडपी एकत्रित झालेल्या लोकांची सभा फार मोठी असल्याने तेथे निरनिराळ्या प्रकारचे लोक उपस्थित होते. म्हणजे काय, त्यात शत्रू पण होते त्यांचे, जसं आधी सांगितलं होतं. परंतु पृथू महाराजांना नास्तिक नसलेल्या लोकांशी बोलण्यात विशेष स्वारस्य होते. जे नास्तिक नाहीत म्हणजे ते काय आहेत, भगवंतांना मानतात ते. आस्तिक आहेत. भगवंतांना मानण्या त्या लोकांशी त्यांना बोलण्यात विशेष रस होता. पूर्वीच्या श्लोकात हे विशद करण्यात आले आहे, म्हणजे सांगण्यात आले आहे की पृथू महाराजांनी आपल्या प्रजेस अधोक्षज धियः अर्थात भगवत भावना भावित अथवा कृष्ण भावना भावित होण्याचा अनुरोध केला. सगळ्यांना विनंती केली होती, काय करा तुम्ही, कृष्ण भावना भावित व्हा. आणि उपरोक्त श्लोकामध्ये म्हणजे आता जो 27वा चाललाय त्या श्लोकामध्ये पृथू महाराज त्यांचे पिता घोर नास्तिकवादी असूनही, त्यांचे पिता पृथू महाराजांचे पिता कोण, वेण, राजा वेण कसे होते, घोर नास्तिकवादी होते. ते भगवंतांना मानत नव्हते. तर पृथू महाराजांचे पिता घोर नास्तिकवादी असूनही शास्त्रांचे प्रमाण विशेषत्वाने प्रस्तुत करीत आहेत. म्हणजे पृथू महाराज कसे आहेत, पिता त्यांचे कसेही असो नास्तिक, पण हे कसे आहेत, वैदिक शास्त्रांचं प्रमाण प्रस्तुत करत आहेत. ते आस्तिक आहेत, भक्त आहेत. त्यांचा पिता घोर नास्तिक तर होताच, वेण महाराजांबद्दल म्हणतात, आणि त्याने वैदिक शास्त्रांच्या आदेशांचे पालन केले नाही. सर्व प्रकारचे यज्ञ आचरण जवळजवळ पूर्णपणे थांबविले वेण महाराजांनी, आणि त्याद्वारे ब्राह्मणांच्या मनी स्वतःविषयी इतकी घृणा उत्पन्न केली. असं खराब वागून काय केलं, ब्राह्मणांना असंतुष्ट केलं वेण राजांनी, आणि ब्राह्मणांच्या मनामध्ये स्वतःविषयी म्हणजे वेणांनी स्वतःविषयी इतकी घृणा उत्पन्न केली की त्या ब्राह्मणांनी त्याला म्हणजे वेणाला सिंहासनावरून केवळ उतरवलेच नाही तर त्याला शाप देऊन त्याचा वधही केला. ब्राह्मणांद्वारे वेण राजांना ठार केलं गेलं, वध केला गेला. नास्तिकवादी लोकांना परमेश्वराच्या अस्तित्वावर विश्वास नसतो. काय म्हणतात ते, परमेश्वर नाहीये. आणि म्हणून आपल्या दैनंदिन जीवनात घडणारे सर्व काही भौतिक व्यवस्था आणि योगायोग यांद्वारे घडत असते अशी त्यांची धारणा असते. त्यांचा काय देवावर भगवंतांवर विश्वास नाही. मग ते काय म्हणतात, हे सगळं असतं ते कसं होतं, सगळं योगायोगाने घडत असतं, आपाप होतं ते, असं म्हणतात ते. आणि मग त्यांचे बरेचसे प्रभुपाद सांगतात की ते काय विचार करतात ते आपण वाचूया आता. नास्तिकवादी लोक हे प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगाविषयीच्या निरीश्वरवादी सांख्य दर्शनावर विश्वास ठेवतात. ते काय म्हणतात, ही प्रकृती आहे, पुरुष आहे, जे सगळं काय म्हणजे ही सगळी सृष्टी चालवणारा जो नियंता आहे, ह्याच्याविषयी काय ते एक त्यांचं सांख्य दर्शन म्हणून जे एक हे आहे, काय म्हणतात तत्वज्ञान, त्याच्यावर त्यांचा विश्वास असतो. ते केवळ जड पदार्थांवर विश्वास ठेवतात आणि मानतात की जड पदार्थ मिश्रणाच्या अथवा संयोगाच्या विशिष्ट स्थितीत चैतन्य शक्तीस उत्पन्न करतो. म्हणजे त्यांचं म्हणणं असतं काय की जी जड पदार्थ आहेत जे जड पदार्थ म्हणजे हे काय म्हणतात पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, हे काय पंचमहाभूत. तर त्यामधूनच काय होतं,
त्यांचंच मिश्रण होतं आणि त्यांचाच संयोग होतो आणि आपोआप चैतन्य शक्ती उत्पन्न होते. खरं तर असं नाहीये. काय होतं, जड पदार्थामध्ये जेव्हा आत्मा येतो तेव्हा तो चैतन्य येतं, पण त्यांचा ह्याच्यावर विश्वास नाही. ते म्हणतात की ते जे या जड पदार्थांच्या मिश्रणातून चैतन्य येतं आणि ते चैतन्यच पुढे पुरुष व भोक्ता म्हणून प्रकट होतं, असं त्यांचं तत्वज्ञान आहे. नंतर पदार्थ आणि चैतन्याच्या मिश्रणाने भौतिक अभिव्यक्तीची विविधांगी विविधता अस्तित्वात येते. म्हणजे ते काय म्हणतात, असे जड पदार्थातनं सगळे जीव उत्पन्न होतात असं ते म्हणतात. तसेच नास्तिकांना वेदांच्या आदेशांवर श्रद्धा नसते. त्यांच्या मतानुसार, नास्तिकांच्या मतानुसार सर्व वेदोक्त आदेश म्हणजे काय आहेत, केवळ सिद्धांतच आहेत. काय लेखन केलेलं आहे बस असं ते म्हणतात आणि व्यवहारिक जीवनात त्यांचा काहीही उपयोग नाही असं ते म्हणतात. त्यांची काय वेदांच्या आदेशांची उपयुक्तता नाही असं ते लोक म्हणतात. या सर्व गोष्टीचा विचार करून पृथू महाराजांनी सुचवले की श्रेष्ठ बुद्धीच्या योजनेविना अनेक प्रकारची विविधता अस्तित्वात येऊ शकत नाही. म्हणून ते काय म्हणतात की श्रेष्ठ बुद्धी हवी, म्हणजे इथे ना परमश्रेष्ठ अधिकारी असलाच पाहिजे वगैरे. तर म्हणून इथे पृथू महाराज म्हणतात की श्रेष्ठ बुद्धीच्या योजनेविना अनेक प्रकारची विविधता अस्तित्वात येऊ शकत नाही. या आधारावर आस्तिकवादी लोक निरीश्वरवादी मताचे दृढपणे खंडन करतील. म्हणजे काय, असंच कोणी म्हणेल की नाही योगायोगाने येतं, तर असं काय योगायोगाने सूर्य येतो चंद्र येतो असं होतं का, तर नाहीये असं. नास्तिकवादी लोक अतिशय संदिग्ध स्पष्टीकरण देतात. अस्तित्वातील, ते म्हणतात की अस्तित्वातील विविधता ही केवळ योगायोगाने प्रकट होते. परंतु वेदांच्या आदेशावर श्रद्धा ठेवणाऱ्या आस्तिकवादी अनुयायांनी आपले सर्व निष्कर्ष वेदांच्या मार्गदर्शनानुसारच काढावेत. काय ते काहीही म्हणतील, पण काय जे आस्तिकवादी लोक आहेत, ज्यांची भगवंतांवर विश्वास आहे, ज्यांची वेदांवर विश्वास आहे, त्यांनी काय जे वेदांचे जे निष्कर्ष आहेत त्यानुसार काय त्याच्या मार्गदर्शनानुसारच काय आपलं कार्य केलं पाहिजे. आपल्या जीवनात काही करायचंय तर वेदांचा आधार घेतला पाहिजे. अखिल वर्णाश्रम व्यवस्था ही परम भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ आहे असे विष्णू पुराणात म्हटले आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अथवा ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी यांच्या कर्तव्य आचरणासाठी निश्चित केलेले सर्व नियम पुरुषोत्तम भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ आहेत. ही का गुण कर्म विभाग अशा करून भगवंतांनी वर्णाश्रम पद्धती बनवली आहे. कारण काय आहे, त्यानुसार वागून मनुष्य काय करू शकतो, आपलं जीवन सफल करू शकतो. आणि त्याच्यात काय शिकवलं जातं की भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कार्य करायचं. सध्या परिस्थितीत आता काय, आताची परिस्थिती हे तर दिले वैदिक संस्कृतीनुसार, पण आता काय आहे, तथाकथित ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या सर्वांनी जरी आपली मूळ संस्कृती गमावलेली आहे, काय आहे, सगळं विसरून गेलेले आहेत, तरी काय करतात, ते जन्माच्या आधारावर आपण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आहोत असा दावा करतात. त्याचे फळ मिळवण्यासाठी ते दावा करतात की मी हा आहे, माझा जन्म ह्याच्याकडून झालाय, अशा रीतीने काय आहे ते दावा करतात. आणि तरीही असे सामाजिक आणि आध्यात्मिक वर्गीकरण विशेषत्वाने भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी आहे, हा सिद्धांत त्यांनी नाकारलेलाच आहे. म्हणजे काय, पाहिजे ते घ्यायचं आणि नको ते सोडून द्यायचं असं हा त्यांना भगवंतांची उपासना करायची नाहीये, पण त्यांना आपल्या त्या वर्णाचा दावा करून काय फायदा घ्यायचा असेल तर ते घेतात. परमेश्वर निराकार आहे हा शंकराचार्यांनी प्रस्तुत केलेला अपायकारक सिद्धांत वेदोक्त शिकवणीशी मिळता जुळता नाही. शंकराचार्यांनी काय केलं होतं, निराकार, भगवंतांना निराकार म्हणून सांगितलं होतं. तर ते काय आहे, वेदोक्त शिकवण असं सांगत नाही, वेदांमध्ये सांगितलं भगवंतांना आकार आहे. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी म्हटले आहे की मायावादी दार्शनिक हे भगवंतांचे सर्वात घोर अपराधी आहेत.
का? कारण की काय, त्यांनी भगवंतांच्या रूपाला नाकारलेलं आहे. वैदिक संस्कृतीनुसार जो कोणी वेदांज्ञांचे म्हणजे वेदांच्या आज्ञांचे पालन करीत नाही त्याला नास्तिक असे म्हटले जाते. वैदिक संस्कृती काय म्हणते, जो वेदांचं आज्ञा पालन करत नाही तो नास्तिक. आता भगवान बुद्धांबद्दल प्रभुपाद सांगतात. भगवान बुद्धांनी जेव्हा आपल्या अहिंसा मताचा प्रचार केला तेव्हा ते वेद प्रामाण्य नाकारण्यास बाध्य होते. काय होतं, भगवान बुद्ध कधी आले, जेव्हा काय धर्माच्या नावाखाली यज्ञ करून लोक काय करत होते, यज्ञ बळी दिला जातो पशूंचा. तेव्हा कसं असतं, ब्राह्मण मंत्र म्हणतात आणि त्याद्वारे काय बळी दिलेला पशु नवजीवन प्राप्त करतो. पण तेवढे शुद्ध ब्राह्मण राहिले नाहीत. पण काय आहे, त्यांना पशुबळी द्यायची इच्छा तर होतीच, पशुबळी द्यायची आणि मग काय आहे, त्या पशूंचा आहार म्हणून स्वीकार करायचे. म्हणजे वेदांचं पालन करतोय असं दाखवायचे ते. पण काय होतं, वेदांच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली पशुहिंसा सुरू होती. त्यावेळी काय आले, बुद्ध आले आणि बुद्धांनी काय अहिंसा मताचा प्रचार केला. अहिंसा म्हणजे काय, अशी पशुहत्या करू नका असा प्रचार केला. आणि तेव्हा त्यांनी काय केलं, वेद प्रामाण्य नाकारलं. का? कारण की काय, वेदांमध्ये सांगितलंय की असे यज्ञ करा, म्हणून त्यांना बाध्य होतं, म्हणजे त्यांना ते करावंच लागलं. वेद प्रामाण्य नाकारणं हे कळलं. आपण एकदाही घेतलं होतं बघा, सगळं बुद्ध कसे आले वगैरे ते. आणि या कारणास्तव वेदांच्या अनुयायांनी त्यांना नास्तिक मानले. म्हणजे कोण जे वेदांना मानत होते त्यांनी बघितलं की बुद्धांनी वेदांना नाकारलं आणि जो वेदांना नाकारतो, वेदांच्या आज्ञांना नाकारतो, त्यांना नास्तिक म्हटलं जातं. म्हणून बुद्धांनाही नास्तिक म्हटलं गेलं. श्री चैतन्य महाप्रभूंनी जरी अगदी निश्चितपणे सांगितले आहे की भगवान बुद्धांनी प्रतिपादित केलेल्या दर्शनाचे अनुयायी वेद प्रामाण्य नाकारित असल्यामुळे ते नास्तिक आहेत. आता काय, हे मोठं वाक्य आहे, एक तुकड्यात वाचूया. काय चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय की काय बुद्धांनी काय केलंय, हे वेद प्रामाण्य काय नाकारलेलं आहे, त्यामुळे त्यांना म्हटलं जातं नास्तिक. मग कॉमा आहे. तरी त्यांनी म्हणजे कोणी, चैतन्य महाप्रभूंनी शांकर मतवाद्यांना बौद्धांपेक्षा अधिक अपायकारक आणि धोकादायक मानलं आहे. काय आहे, हे बौद्धवादी आहेत, त्यांच्यापेक्षा कोण आहेत धोकादायक जास्त, शांकर मतवादी. का? कारण शांकर मतवादी काय म्हणतात, भगवंतांना आकार नाही. ते म्हणतात ना, वरतीच आपण वाचलं की परमेश्वर निराकार आहे, हा शंकराचार्यांचा अपायकारक सिद्धांत आहे. म्हणून काय आहे, तो बौद्धांपेक्षाही काय आहे अपायकारक आणि धोकादायक आहे. का? कारण कॉमा इथे दिलाय, कॉमा, कारण शांकर मतवाद्यांना लबाडीने वेदांची अधिकृतता प्रस्थापित करायची होती आणि प्रत्यक्षात मात्र ते बौद्ध संप्रदायाच्या मायावाद दर्शनाचे अनुसरण करीत होते. म्हणजे काय आहे, शांकर मतवाद्यांनी काय आहे, वेद स्वीकारायचं दाखवलं, पण वेदांमध्ये जे सांगितलंय काय की भगवंतांची भक्ती करा, तर ते नाही केलं त्यांनी. त्यांनी काय स्वीकारलं, मायावाद दर्शन. मायावाद दर्शन काय म्हणतं, परमेश्वर निराकार आहे, म्हणून ते काय आहे असं त्यांनी स्वीकारलं. म्हणजे ते काय आहेत, अपायकारक आहेत. म्हणजे काय, भगवंतांना काय आहे, लोक निराकारवादी त्यामुळे मानू लागले असं सांगायचंय. पुढे दिलंय, परमेश्वराच्या एखाद्या रूपाची कल्पना आपण केली पाहिजे, हे शांकर मत. हे काय, ते काय लोक मत करतात, परमेश्वराच्या एखाद्या रूपाची कल्पना आपण करायची, म्हणजे काय, तर्क करायचा, वितर्क करायचा आणि काय आपल्याच मनोकल्पनेनुसार भगवंतांचं काय एखादं रूप तयार करायचं. तर हे जे शांकर मत आहे ते काय आहे, परमेश्वराचे अस्तित्व नाकारण्यापेक्षाही अधिक अपायकारक आहे. काय, नास्तिक म्हणतात की काय भगवंत नाही आहेत, ते तरी ठीक आहे, पण हे लोक काय करतात, भगवंतांना बाजूला काढून भगवंतांच्या नावाखाली दुसऱ्याच कोणाला तरी चिटकवतात, ते आणखीन खराब. कारण काय, लोक
तो जो कृत्रिम जो माणूस बसवलाय, बुवा बसवलाय, त्याच्यानुसार वागायला लोक सुरुवात करतात आणि भगवंतांना नाकारून टाकतात. नास्तिकांनी आणि मायावादांनी प्रस्तुत केलेल्या तथाकथित तात्विक सिद्धांतांना किंचितही महत्व न देता, म्हणजे काय, हे सगळं यांचे जे विचार आहेत ह्याला अजिबात महत्व न देता कृष्ण भावनेचे अनुयायी भगवद्गीतेच्या आदेशानुसार काटेकोरपणे जीवन जगतात. भगवद्गीतेला सर्व वैदिक शास्त्रांचे सार मानले आहे. भगवद्गीतेला काय, वैदिक शास्त्रांचं सार मानण्यात आलं आहे आणि त्यातला 18.46 श्लोकामध्ये म्हटलं आहे, यतः प्रवृत्ती भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यश्चर्य सिद्धिं विंदन्ति मानवः. अखिल प्राणी मात्रांचे उगमस्थान आणि सर्वव्यापी भगवंतांची उपासना करून मनुष्य स्वकर्तव्यांचे आचरण करीत पूर्णत्व प्राप्त करू शकतो. कधी मनुष्य पूर्णत्व प्राप्त करू शकतो? स्वकर्तव्यांचे आचरण करत आणि काय, भगवंतांची उपासना करून. भगवंत कसे आहेत? सर्वव्यापी आहेत. आणि कसे आहेत भगवंत? सर्व प्राणी मात्रांचे उगमस्थान आहेत. अशा भगवंतांची उपासना करून, भक्ती करून मनुष्य स्वतःची जी कर्तव्य आहेत ती आचरण करून पूर्णत्व प्राप्त करू शकतो. यावरून सूचित होते की वेदांत सूत्रामध्ये जन्माद्यस्य यतः हे वर्णिल्याप्रमाणे पुरुषोत्तम भगवंत हे अखिल अस्तित्वाचे उगमस्थान आहे. म्हणजे काय आहे, वेदांत सूत्रांमध्ये काय सांगितलं की जे सगळं दिसतं अस्तित्वात आहे ते सगळं, त्याचं सगळं कोण आहे? उगमस्थान भगवंत आहेत. या तथ्याची पुष्टी करताना स्वतः भगवंतही भगवद्गीतेत म्हणतात 10.8 मध्ये, आपण चतुश्लोकी भगवद्गीता बघितली ती, अहम सर्वस्य प्रभवो, म्हणजे मी यच्च यावत गोष्टींचे उगमस्थान आहे. मी काय, सर्व भौतिक आणि आध्यात्मिक गोष्टींचे भगवंत काय आहेत? उगमस्थान आहेत. आणि पुरुषोत्तम श्री भगवंत अखिल अभिव्यक्तींचे मूळ उद्गम आहेत. म्हणजे काय, ज्या सगळ्या ज्या गोष्टी दिसतात, ज्या भौतिक गोष्टी, आध्यात्मिक गोष्टी आहेत, सगळ्या शक्ती आहेत, त्या सगळ्या भगवंतांमधून आलेल्या आहेत. आणि त्याच वेळी परमात्मा रूपाने त्यांनी, म्हणजे भगवंतांनी संपूर्ण अस्तित्व व्यापलेले आहे. प्रत्येक अणुरेणू, प्रत्येक जीवामध्ये भगवंत परमात्मा रूपात आहेत. म्हणून पुरुषोत्तम भगवान परमश्रेष्ठ सत्य आहेत. आणि प्रत्येक जीवाने स्वतःचे विशिष्ट कर्तव्य पार पाडून त्यांना संतुष्ट केले पाहिजे. स्वकर्मणा तम अभ्यर्च, जे काय, प्रत्येक जीवाने काय केलं पाहिजे? आपलं विशिष्ट कर्तव्य जे आहे ते पार पाडलं पाहिजे आणि भगवंतांना संतुष्ट केलं पाहिजे. हेच सूत्र पृथु महाराजांना आपल्या प्रजेस द्यायचे होते. मानवी संस्कृतीमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विभिन्न निर्दिष्ट कर्तव्ये करताना मनुष्याने अशा कर्तव्य आचरणाद्वारे परम भगवंतांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. हेच जीवनाचे सर्वोच्च पूर्णत्व आहे. सर्वोच्च पूर्णत्व काय आहे की त्यांनी काय केलं पाहिजे? आपली जी कर्तव्य आहेत ती पार पाडली पाहिजे. आणि काय आहे? ती कर्तव्य पार पाडून भगवंतांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं जर केलं तर काय, त्याच्या जीवनाचं सर्वोच्च पूर्णत्व होतं. स्वनुष्ठितस्य धर्मस्य संसिद्धिर हरितोषणम. मनुष्याने जर केवळ भगवंतांना संतुष्ट केले तर तो आपल्या विहित कर्तव्यांचे आचरण करून जीवनामध्ये अत्यंत यशस्वी होऊ शकतो. याचे ठळक उदाहरण म्हणजे अर्जुन होय. काय आहे? आपली कर्तव्य पार पाडून भगवंतांना संतुष्ट करणारा कोण आहे? एक उदाहरण आहे अर्जुन. तो क्षत्रिय होता आणि युद्ध करणे हे त्याचे कर्तव्य होते. युद्ध करणे या त्याच्या निर्दिष्ट कर्तव्याचे पालन करून, म्हणजे काय, त्याला दिलेलं हे कर्तव्य आहे त्याचं पालन करून त्याने भगवंतांना संतुष्ट केले आणि तो परिपूर्ण झाला. प्रत्येकाने या तत्वाचे आचरण केले पाहिजे. या तत्वाचे पालन न करणाऱ्या नास्तिकांची भगवद्गीतेत 16.19 मध्ये पुढील विधानाद्वारे निंदा करण्यात आली आहे. कोण कशाबद्दल निंदा केली आहे? जे नास्तिक लोक आहेत,
त्यांच्याबद्दल हा उरलेला पॅरेग्राफ तो सगळा त्यांच्याबद्दलच लिहिलेला आहे. तानहम द्विषतः क्रूरान संसारेषु नराधमान, नरांमध्ये अधम आहेत त्यांच्याबद्दल हे लिहिलेलं आहे. या श्लोकामध्ये स्पष्ट सांगितले आहे की भगवंतांचा द्वेष करणारे लोक नराधम आणि दुष्ट आहेत. काय भगवंतांचे जे द्वेष करतात ते नरांमधील काय आहेत, अधम आहेत. अगदी नीच पातळीवर गेलेले आहेत. आणि कसे आहेत ते, दुष्ट लोक आहेत. परम भगवंतांच्या नियमात तत्वानुसार अशा क्रूर आणि दुष्ट लोकांना भौतिक अस्तित्वाच्या अधिक गहन अंधकारमय प्रदेशात फेकण्यात येते. असं काय आहे, त्यांचं खूप काय होतं, पूर्ण पतन होतं. आणि मग ते नास्तिक अथवा असुरांपासून जन्मास येतात. आणि ते पुन्हा कसे होतात, जन्म घेतात, असुरांपासून जन्म घेतात. आणि असे असुर जन्मांमागून जन्म अधिकाधिक पतित होत जातात. आणि शेवटी त्यांना वाघ किंवा तत्सम क्रूर पशूंची योनी प्राप्त होते. काय होतं, अधिक हे नास्तिक पतित होत जातात. अशा रीतीने श्रीकृष्णांच्या ज्ञानाविना त्यांना लक्षावधी वर्षांपर्यंत अंधकारातच राहावे लागते. आतापर्यंत झाल्याबद्दल काही शंका आहे का? पुढे जाऊ माताजी. परम भगवंत हे पुरुषोत्तम अर्थात सर्व जीवांमध्ये सर्वोत्तम म्हणून ओळखले जातात. आता काय, भगवंत आणि जीव यांच्याबद्दल सांगितलं. काय, भगवंत कसे आहेत, सगळ्या जीवांमध्ये सर्वोत्तम आहेत. ते अन्य जीवांप्रमाणेच एक व्यक्ती आहेत, पण ते इतरांमध्ये सर्वश्रेष्ठ अथवा इतरांचे नेता आहेत. ते हे सत्य वेदांमध्ये अनुमोदित केलेले आहे. म्हणजे वेदांमध्ये पण हे सांगितलंय. कशा रीतीने, नित्यो नित्यानाम चेतन चेतनानाम. म्हणजे काय, नित्यो भगवंत काय आहेत, हे नित्यानाम म्हणजे अनेक जे जीव आहेत त्यामध्ये काय, भगवंत सर्वात श्रेष्ठ आहेत. असं सर्व शाश्वतांमध्ये म्हणजे सनातन जीवांमध्ये प्रधान आहेत, प्रमुख आहेत भगवंत. ते परिपूर्ण आहेत. इतर जीवमात्रांच्या कार्यांमध्ये हस्तक्षेप करून लाभ प्राप्ती करण्याची त्यांना काहीच आवश्यकता नाही. म्हणजे काय, भगवंत कोणावरच विसंबून नाहीत. भगवंत स्वराट आहेत. दुसऱ्यांच्या इतर जीवांच्या मध्ये काय आहे, एकच मिनिट, इतर जीवमात्रांच्या कार्यामध्ये ते कधीच हस्तक्षेप करून त्यांची लाभप्राप्ती काही करून घेत नाहीत. त्यांना काही गरज नाही. स्वतः भगवंत काय आहेत, सर्वांचे पालन पोषण करता आहेत. आणि तसे असल्यामुळे त्यांना सर्व जीव सुखी व्हावेत यासाठी सर्वांना योग्य स्तरावर आणण्याचा पूर्ण अधिकार आहे. भगवंतांना काय आहे, भगवंतांची इच्छा काय आहे, भगवंत सगळ्यांचं पालन पोषण करतात आणि सगळ्यांना सुखी बघू इच्छितात. कारण काय, सगळे काय भगवंतांचेच अंश आहेत. आणि त्यासाठी त्या सगळ्यांना योग्य स्तरावर आणण्याचा भगवंतांना पूर्ण अधिकार आहे. आपल्या सर्व मुलाबाळांनी आपल्या मार्गदर्शनाखाली सुखी व्हावे ही प्रत्येक पित्याची इच्छा असते. आणि त्याचप्रमाणे स्वतः परमेश्वर पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांना सर्व जीव सुखी आहेत हे पाहण्याचा अधिकार आहे. काय आहेत, भगवंत आपले परमपिता आहेत. मनुष्य या भौतिक जगात सुखी होण्याची किंचित शक्यता नाही. काय आहे, या भौतिक जग कसं आहे, दुःखालय आहे. त्यामुळे काय, तो सुखी होण्याची किंचितही शक्यता नाही. पिता आणि त्याचे सर्व पुत्र शाश्वत आहेत. म्हणजे काय, भगवंत आणि सगळे जीव हे कसे आहेत, शाश्वत आहेत. परंतु जीव जर आपल्या शाश्वत ज्ञानमय आणि आनंदमय जीवनाच्या स्तरावर उन्नत झाला नाही तर त्याला सुखप्राप्ती होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजे काय आहे, जीव विसरलाय काय, मी सच्चिदानंद आत्मा आहे. तर असं विसरल्यामुळे काय होतं, तो त्याला आनंद मिळत नाही, सुख मिळत नाही. सर्व जीवांमध्ये सर्वोत्तम असलेल्या पुरुषोत्तम भगवंतांना जरी साधारण जीवांपासून मिळवण्यासारखा कोणताच लाभ नसला, म्हणजे काय, जीव काय भगवंतांना काय लाभ देणार, भगवंतच सगळ्यांचे कल्याण करत आहेत. तरी जीवांच्या योग्य आणि अयोग्य मार्गांमध्ये भेद करण्याचा अधिकार निश्चितच त्यांना आहे. काय आहे, भगवंत काय करतात, भगवंतांना सोडून सगळे जीवात्मे आलेत. पण भगवंत काय वेगवेगळ्या रीतीने
जीवांना मार्गदर्शन करत असतात. वेद दिले त्यानुसार कार्य करणं, नंतर अनेक साधू पुरुष जे गुरु आहेत, माहिती देणारे आहेत, मार्गदर्शक आहेत, हे सगळे पाठवून भगवंत काय करतात, जीवाला योग्य आणि अयोग्य मार्गामध्ये भेद करायला काय मदत करतात. भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी कार्य करणे हा जीवांसाठी योग्य मार्ग आहे. जीवाने काय केलं पाहिजे, सगळ्या जीवात्मांनी भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी कार्य केलं पाहिजे. आणि याची चर्चा आपण पूर्वीच केली आहे, जी काय आहे, स्वनुष्ठितस्य धर्मस्य संसिद्धीर हरितोषणम. प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे भगवंतांना संतुष्ट करणं, कर्तव्य पार पाडून. जीव कोणतेही व्यावसायिक कर्तव्य करू शकतो, पण त्याला स्वतःच्या कर्तव्यामध्ये पूर्णत्व हवे असेल तर त्याने भगवंतांना संतुष्ट केले पाहिजे. काय आहे, जीवाने कोणताही व्यवसाय करू देत, कोणतेही व्यावसायिक कर्तव्य तो करू शकतो, पण आपल्या कर्तव्यामध्ये त्याला पूर्णत्व हवं असेल तर त्याने भगवंतांना संतुष्ट केलंच पाहिजे. आणि म्हणून जो भगवंतांना संतुष्ट करतो त्याला जगण्यासाठी चांगल्या सुविधा प्राप्त होतात. काय आहे, जो इच्छा करतो हे भगवंता मला तुमची सेवा करायची, मला तुम्हाला संतुष्ट करायचंय, तर त्याला तसे सेवा करायला संधी पण मिळते. परंतु जो त्यांना असंतुष्ट करतो तो अवांछनीय स्थितीमध्ये गुंतून जातो. जो काय भगवंतांनाच नाकारतो तो काय करणार, मग तो चांगली कर्म करत नाही, वाईट कर्म करतो, किंवा काय आहे, स्वतःच्या इंद्रिय भोगासाठीच तो कार्य करत राहतो. आणि सकाम कर्म केल्यामुळे काय होतं, तो बंधनात अडकला जातो. आतापर्यंत काही शंका आहे का, वाचू पुढे माताजी? नाही शंका. हा, यास्तव असा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे की कर्तव्य दोन प्रकारची आहेत, लौकिक कर्तव्य आणि यज्ञाप्रित्यर्थ केलेले कर्तव्य. म्हणजे काय, यज्ञार्थात कर्म. तर लौकिक म्हणजे काय, या लोकात, या भौतिक जगात करायची कर्तव्य जी आपल्याला रोजच्या रोज करायलाच लागतात कार्य ती. आणि यज्ञप्रित्यर्थ म्हणजे भगवंतांसाठीच, म्हणजे भगवंतांना केंद्रबिंदू ठेवून केलेलं कर्तव्य. तर पुढे दिलाय, यज्ञार्थ न केलेले जाणारे कोणतेही कर्म मनुष्याच्या बंधनास कारणीभूत होते. ते दिलाय, यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्मबंधन. हा भगवद्गीतेला 3.9 हा श्लोक आहे. त्यात सांगितलंय, भगवान विष्णू प्रत्यर्थ केला जाणारा यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, अन्यथा कर्म हे मनुष्यास या भौतिक जगात बद्ध करते. म्हणजे काय, काही करायचं. आता आपण स्वयंपाक करतो, तर स्वयंपाक ते करताना आपण काय जाणलं पाहिजे, हे मी भगवंतांना ह्याचा नैवेद्य दाखवेन. जिथे काय आहे, आपण जीवनाचा केंद्रबिंदू भगवंत करू तर मग ते अकर्म होतं आणि आपल्याला बंधन लागत नाही. पण भगवंतांना जीवनातनं बाजूला केलं तर काय होणार, आपण बद्ध होत जाणार कर्मांनी. भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांच्या नियंत्रणाखाली मनुष्यास कर्माच्या बंधनात गुंतवले जाते. जर भगवंतांना केंद्रबिंदूत नाही गेलं तर आपण कर्मबंधनात अडकतो. भौतिक जीवन म्हणजे भौतिक प्रकृतीने निर्मिलेल्या अडथळ्यांवर विजय मिळवण्यासाठी केला जाणारा संघर्ष होय. हे भौतिक जीवन काय आहे, यात भौतिक प्रकृती जी आहे ती अडथळे निर्माण करत राहते आणि काय, त्याचे संघर्ष सुरू असतात त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी. असुर हे अडथळे पार करण्यासाठी सदैव लढत असतात. असुर काय असतात, सारखे लढाई करत असतात हे अडथळे पार करण्यासाठी. आणि भौतिक प्रकृतीच्या भ्रमकारी शक्तीमुळे मूर्ख जीव या प्राकृतिक जगतात अतिशय खडतर परिश्रम करतात आणि या परिश्रमांना सुख मानतात. ते काय प्रयत्न करत राहतात, हे ह्याचं सोल्युशन, या प्रॉब्लेम आपण सोल्युशन काढू, ह्याच्यावरून हे करू, पण काय ते भगवंतांना शरण जात नाहीत. ते इथे दिलंय, यालाच काय आहे ते माया असं म्हणतात. म्हणजे काय, ते जे कष्ट आहे त्यालाच ते काय सुख समजतात. अस्तित्वासाठी असा कठोर संघर्ष करीत असताना ते परमश्रेष्ठ अधिकारी म्हणजे भगवान पुरुषोत्तम भगवंतांचे अस्तित्व नाकारतात. ते काय म्हणतात, आमचे जे कर्म आहे तेच काय, कर्म ही पूजा आहे असं म्हणतात, पण ते भगवंतांना नाकारून टाकतात. त्यामुळे काय, ते कष्ट करतात आणि त्या कष्टालाच ते, त्या संघर्षालाच काय म्हणतात, ते सुख समजतात. राजा ज्याप्रमाणे राज्यासाठी
नियम बनवतो, त्याचप्रमाणे भगवंतांनी जीवांची कार्ये नियंत्रित करण्यासाठी नियम दिलेले आहेत. राजा काय करतो, जसं आपली जी प्रजा आहे त्यासाठी नियम बनवतो, तसंच काय भगवंतांनी हे जे आपण सगळे जीव आहोत त्यांचे कार्य करण्यासाठी नियम दिलेले आहेत आणि या नियमांचे पालन न करणाऱ्याला दंड दिला जातो. त्याचप्रमाणे भगवंतांनी आपल्याला वेदांचे अचूक ज्ञान दिलेले आहे आणि असे वैदिक ज्ञान, आता वैदिक ज्ञान भगवंतांनी दिलंय आणि त्यात काय आहे, 4 दोष आपल्या मनुष्यामध्ये जे 4 दोष आहेत ते वेदांमध्ये नाहीत असं सांगितलंय. असे वैदिक ज्ञान चुका करणे, भ्रमित होणे, अपूर्ण इंद्रिय आणि इतरांना फसवण्याची प्रवृत्ती या मानवी जीवनातील 4 दोषांनी प्रदूषित झालेले नाही. काय आहेत, वैदिक ज्ञान कसं आहे, या जगतातल्या जीवांनी केलेलं आहे का, नाही, ते भगवंतांकडून वैदिक ज्ञान आलंय, त्यामुळे ते मानवी जीवनातले जे 4 दोष आहेत ते त्याला लागत नाहीत. आपण जर वेदांचे मार्गदर्शन न घेता स्वतःच्या आवडीनुसार लहरी कर्म केले, आपल्या लहरीनुसार मनाला वाटेल ते, तर जीवास 84 लक्ष योनीमध्ये विविध प्रकारची शरीरे प्रदान करणाऱ्या भगवंतांच्या नियमांद्वारे आपल्याला दंड दिला जाईल हे निश्चित. काय, आपल्या चोकलेनुसार आपण कसेही वागायला लागलो वेदांचं मार्गदर्शन न घेता, तर या सगळ्या 84 लक्ष योनीमध्ये आपण अडकून पडू, दंडित होऊ. भौतिक प्रकृतीने आपल्याला दिलेल्या शरीरास अनुसरून भौतिक अस्तित्व अथवा इंद्रिय तृप्तीची प्रक्रिया चालते. म्हणजे काय, जसं शरीर आहे तसं तो व्यक्ती इंद्रिय तृप्ती करतो किंवा तो जीव आहे ज्या शरीरात जातो त्यात तो इंद्रिय तृप्ती करतो. यास्तव पुण्य आणि पाप अशी विभागणी असलीच पाहिजे. म्हणजे काय आहे, मनुष्याने चांगलं काम केलं का पुण्य मिळतं, वाईट काम केलं का पाप, अशी विभागणी आहे. भगवद्गीतेत 7.28 मध्ये म्हटले आहे, येषां तत्त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता. ज्या मनुष्याने पापी जीवनाची फलित कार्ये पूर्णपणे पार केलेली आहेत, म्हणजेच काय, जेव्हा मनुष्य पूर्णपणे पुण्यकर्मांमध्ये रत होतो तेव्हाच हे शक्य आहे. तोच भगवंतांशी असणारा आपला शाश्वत संबंध जाणू शकतो. अशा रीतीने तो भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये निमग्न होतो. म्हणजे काय आहे, मनुष्याने काय केलं पाहिजे, आपलं जे पापी जीवन आहे ते काय थांबवलं पाहिजे आणि काय भगवंतांची, मग तो काय करतो, भगवंतांविषयी जाणून घेतो, संबंध ज्ञान घेतो आणि मग भगवंतांच्या सेवेत लागतो. प्रेममयी भगवत सेवेत सदैव रममाण होण्याच्या या जीवनास अधोक्ष धियः, म्हणजे काय, भगवंतांची सेवा करायची कशी, प्रेममयी, ह्याला काय म्हणतात, कृष्ण भावनामय जीवन असे म्हणतात. हे जीवन आपल्या प्रजेने अनुसरावे असे पृथू महाराजांनी इच्छा केली आहे. जीवनातील आणि भौतिक अस्तित्वातील भिन्न भिन्न विविधता योगायोगाने आणि आवश्यकतेमुळे निर्माण होत नाहीत. काय सांगितलंय, या जीवनामध्ये काय आहेत, जीवनात आणि या भौतिक अस्तित्वात भिन्न भिन्न विविधता येतात. त्या कशा आहेत, योगायोगाने किंवा आवश्यकतेमुळे येत नाहीत. तर या विविधता कशा येतात, जीवाच्या पुण्य आणि पापकर्मा अनुसरून येतात. भगवंतांनी या निर्माण केलेल्या निरनिराळ्या व्यवस्था आहेत. म्हणजे काय, आपल्या पाप किंवा पुण्य अशा पूर्व कर्मानुसार काय होतं, आपल्याला विविध शरीर प्राप्त होतात. मनुष्य पुण्यकर्म करून उत्तम देशातील उत्तम कुटुंबात जन्म प्राप्त करू शकतो. काय केलं, मनुष्य काय करू शकतो, त्याची पुण्यकर्म आहेत. पुण्यकर्म केल्यामुळे काय, त्याला पुढचा जन्म कसा मिळतो, उत्तम कुटुंबात आहे, उत्तम देशामध्ये जन्म मिळतो, सुंदर शरीर मिळतं, उच्च शिक्षण प्राप्त करू शकतो, धनाढ्य होऊ शकतो. म्हणून विविध ठिकाणी आणि
विविध ग्रहांवर विभिन्न जीवन स्तर, शारीरिक वैशिष्ट्ये आणि शैक्षणिक पात्रता आपल्याला आढळतात आणि या सर्व गोष्टींची व्यवस्था भगवंतांनी जीवाच्या पाप आणि पुण्य कर्मांना अनुसरून केली आहे. म्हणजे मनुष्याला जे काही या जीवनात मिळतं, काय त्याची आर्थिक परिस्थिती, त्याचं सौंदर्य, त्याचं शिक्षण, सगळं काय त्याच्या पूर्व कर्मानुसार मिळतं. या सर्व जीवनाची विविधता योगायोगाने नव्हे तर पूर्ण व्यवस्थेने विकसित होते. काय योगायोगाने आपल्या असं झालं असं म्हणू शकत नाही. हे काय आपल्या पूर्व कर्मानुसार होतं आणि ते काय ते एक व्यवस्था आहे, त्याने हे सगळं कार्यभाग होतो. ही पूर्ण व्यवस्था अथवा योजना वेदांमध्ये अगोदरच सांगितली आहे. याच्याबद्दल अगोदरच वेदांमध्ये सांगितलंय. मनुष्याने या ज्ञानाचा लाभ घेऊन जीवन अशा पद्धतीने आखले पाहिजे की तो म्हणजे मनुष्य विशेषत्वाने वर्तमान मानवी जीवनात कृष्ण भावनेचे आचरण करून अंती स्वतःच्या मूळ घरी अर्थात भगवंतांच्या धामी जाऊ शकेल. म्हणजे काय आहे, हे सगळं चालतं आपल्याला पूर्वकर्मानुसार. हे काय आहे, हे दैवी योजनेनुसार सगळं चालतं. आणि म्हणून आपण जाणलं पाहिजे काय आहे, वैदिक ज्ञानाचा लाभ घेऊन आपण हे विशेषत्वाने हे जे मानवी जीवन आपल्याला मिळालंय त्यात कृष्ण भावना भावित होऊन छानपैकी पूर्ण भक्ती करून आपल्या मूळ घरी भगवत धामात आपण जाऊ शकतो. 2 पॅरेग्राफ आहेत, वाचून घेऊ माताजी, म्हणजे हा आपला श्लोक पूर्ण होईल. हो चालेल ना? हा. योगायोगाचा मतप्रवाह वैदिक शास्त्रांतील अज्ञात सुकृती या शब्दाद्वारे उत्तम रीतीने विशद करता येईल. काय आहे, हे जे योगायोग जे म्हणतात ना लोक, योगायोगाने असं झालं तर ते कसं आहे, वैदिक शास्त्रामध्ये अज्ञात सुकृती हा जो शब्द वापरला जातो त्यानुसार सांगितला आहे. म्हणजे ते समजवता येईल असं सांगतायत. आता अज्ञात सुकृती म्हणजे कर्त्याला ज्ञात नसताना त्याने केलेले पुण्यकर्म होय. म्हणजे काय आहे, अचानक काय होतं, एखादा माणूस एखादा कर्म करून टाकतो, पण काय त्याला माहिती नाहीये, पण त्याच्याकडून ते पुण्यकर्म झालेलं आहे, तर त्याला म्हणतात अज्ञात सुकृती. म्हणजे चांगलं, कृती म्हणजे कार्य, अज्ञात म्हणजे त्याला माहित नाही, त्याच्याकडून नकळतच होऊन गेलेलं. तर लोक काय म्हणतात, ह्याला योगायोग म्हणू शकतील. पण इथे दिलाय मात्र अशी अज्ञात सुकृती देखील पूर्वनियोजितच असते. काय आहे, त्याला पण पूर्वनियोजित आहे ते. उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्ण एखाद्या साधारण मनुष्याप्रमाणे अवतरित होतात, श्री चैतन्य महाप्रभूंप्रमाणे भक्ताच्या रूपात प्रकट होतात, अथवा ते आपला प्रतिनिधी म्हणून आध्यात्मिक गुरुस किंवा शुद्ध भक्तास भूतलावर पाठवतात. ही देखील भगवंतांची पूर्वनियोजित कृती असते. म्हणजे हेच सांगायचंय की जे काही घडतं अज्ञात सुकृती तीही कशी आहे, पूर्वनियोजित आहे. भगवंतांचं प्रकट होणं किंवा भगवंतांचं शुद्ध भक्ताचं प्रकट होणं, भगवंत आध्यात्मिक गुरु शुद्ध भक्ताला भूतलावर प्रचारासाठी पाठवणं, हे सगळं काय आहे, पूर्वनियोजित आहे. भगवंतांचे प्रतिनिधी प्रचार करण्यासाठी आणि शिक्षण देण्यासाठी येतात आणि म्हणून भगवंतांच्या मायाशक्तीमध्ये गुरफटलेल्या मनुष्याला त्या प्रतिनिधीमध्ये मिसळण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची तथा त्यांच्याकडून उपदेश प्राप्त करून घेण्याची संधी लाभते. काय आहे, भगवंतांना सोडून आपण सगळे जीव आलो आहोत, त्यामुळे भगवंतांची काय आहे, धडपड चालू आहे की आपल्या पोरमाला जी सोडून गेलीत त्यांना काय आहे, भक्ती प्रदान करायला हवी. म्हणून भगवंतांनी वेद दिले, साधू संत मार्गदर्शक गुरु सगळे हे पाठवले आहेत. आणि असे जे भक्त हे जे सामान्य लोकांना भेटतात ते कसे आहेत, हे सामान्य लोक कसे आहेत, मायाशक्तीमध्ये गुरफटलेले आहेत. ते त्यांना काय आहे, भगवंतांचे हे प्रतिनिधी भेटतात तेव्हा त्यांच्याबरोबर मिसळण्याची, त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळते, उपदेश प्राप्त करून घेण्याची पण संधी लाभते मनुष्याला. आणि त्यानंतर येन केन प्रकारेण एखाद्या बद्धात्म्याने त्यांची शरणागती पत्करली आणि त्यांच्या घनिष्ठ सत्संगाने कृष्ण भावना भावित होण्याची संधी साधली तर त्याचा म्हणजे त्या मनुष्याचा भौतिक जीवनाच्या बंधनातून
उद्धार होतो. काय आहे, त्याला संधी मिळाली भक्तांचा संग घ्यायला, तो त्यांच्याशी चर्चा करतो आणि त्याला कळतं अरे भगवंतांची शरणागती आपण पत्करली पाहिजे, म्हणून तो शरणागत जातो भगवंतांना, भक्तांचा संग घेतो आणि काय होतं, भक्तांच्या घनिष्ठ सत्संगाने तो कृष्ण भावना भाविक होतो. आणि असं जर त्यांनी संधी साधली तर काय भौतिक जीवनाचं जे बंधन आहे त्यातून त्याचा उद्धार होतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचः. भगवद्गीता 18.66 मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग करून केवळ मला शरण ये, मी सर्व पापकर्मांतून तुझा उद्धार करीन, भयभीत होऊ नकोस. सर्व पापेभ्यो या शब्दाचा अर्थ सर्व प्रकारच्या पापकर्मांपासून असा आहे. काय भगवंत काय करतात, जर आपण भगवंतांना शरण गेलो तर सगळ्या पापकर्मापासून आपल्याला उद्धार करतात, आपला उद्धार करतात. शुद्ध भक्त, आध्यात्मिक गुरु अथवा पृथू महाराजांसारखा अधिकृत भगवत अवतार यांच्या सानिध्यात येण्याच्या योगायोगाचा पुरेपूर उपयोग करून जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांना शरण जातो त्याचे रक्षण श्रीकृष्णांकडून केले जाते. त्यानंतर त्याचे जीवन पूर्णतः यशस्वी होते. काय भगवंतांनी पाठवलेले जे शुद्ध भक्त आहेत, आध्यात्मिक गुरु आहेत किंवा काय पृथू महाराजांसारखे काय आहेत अधिकृत भगवंतांचे अवतार आहेत, तर अशांचा संग मिळाला, सानिध्यात यायचं मिळालं तर हा जो योगायोग आहे जो काय आहे पूर्व नियोजितच आहे, पण काय तो योग आलाय आपल्याला त्यांचा संग मिळण्याचा, त्याचा जर आपण पूर्ण उपयोग केला, पुरेपूर उपयोग केला तर तो मनुष्य भगवान श्रीकृष्णांना शरण जातो. आणि भगवंत काय करतात, अवश्य रक्षिबे कृष्ण, भगवंत जो कोणी शरणागत आलाय त्याचं रक्षण भगवंत करतातच आणि त्यानंतर त्याचे जीवन पूर्णतः यशस्वी होते. काही शंका आहे तर विचारा. हे मोठं तात्पर्य होतं पण खूप गोड आहे, खूप मस्त प्रभुपादांनी सोप्या रीती सांगितलंय सगळं. म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये असं म्हणजे असं हो तसं आहे सगळं. तर काही शंका आहे तर विचारा. हरी बोल माताजी, आपण जर आपलं म्हणजे असं व्यवस्थित आचरण ठेवलं तर मग आपण पण ह्या दलदलीतून मुक्त होऊ का मग या भौतिक बंधनातून? नक्कीच नक्कीच माताजी, म्हणून त्यांनी सांगितलंय ना संग करा. हो, पण आपल्याकडून थोडं होतच ना माताजी काही नाही, मग ते कर्मबंधन आपल्याला लागू पडते नसला मग. पण माताजी म्हणून तर तशी कर्म करायची ना, भगवंतांना केंद्रबिंदूत ठेवून जास्तीत जास्त. आम्ही जे साधं जीवन जगतो का रोज भगवंताचं म्हणजे रोजचं जीवन जगून जे काही कार्य आहे ते करून म्हणजे घरातले काम वगैरे करून जे भगवंतांचं करतो, मग त्या वेळाने पण आमचा उद्धार होऊ शकतो का माताजी? हो, तुमचा उद्धार होऊ शकतो, पण तुमची कार्य अतिशय आणखीन आदर्श हवीत. तुम्ही भक्ती करतायत, आता सगळं करतायत, पण मग स्वतःला चेक करायचं की काय आहे, वैष्णव कसं आहे, वैष्णवाचं जीवन कसं आहे, तो कोणाला त्रास देणार नाही. मग आपण ते चेक करायचं की माझ्या काया वाचा मनाने मी कोणाला त्रास देतोय का. कारण काय होतं, असेच जर आपण कोणाला दुःखी केलं तर काय होतं, तो भगवंतांचं एक लेकरू दुःखी होतं आपल्यामुळे. म्हणून आपलं असं आचरण पाहिजे की आपल्यामुळे कोणीच दुःखी नाही झालं पाहिजे. म्हणजे आपल्या बोलण्यामुळे किंवा आपल्या शारीरिक हालचालीमुळे, आपल्या चेहऱ्याच्या डोळ्याच्या हालचालीमुळेही आपण अनेकांना दुःख देऊ शकतो, तर तेही नाही दिलं पाहिजे. आणि असं केलं तर मग काही हरकत नाही, पण काय आहे आपण जर अशी कोणाची मन दुखवत राहिलो तर मग प्रॉब्लेम आहे, असं आहे. त्यामुळे कळत नकळत आपल्याकडून अनेक चुका होत असतात. त्यामुळे म्हणतात आत्मपरीक्षण करायचं. असं इतकं चांगली भक्ती मिळालाय तरीही मी आपण मग छोट्या छोट्या गोष्टींसाठी अडकून पडायचं नाही, असं आसक्त व्हायचं नाही. छोट्या छोट्या गोष्टीमुळे तर जास्त त्रास होतो ना मग.
तेच आहे. तर एक मी कोणाचं लेक्चर ऐकत होते, मला आता आठवत नाही, बहुतेक अमोघलीला प्रभूंचं. तर ते काय म्हटले की आता एक बाई आहे अमला नावाची, बरोबर, समजा. तर म्हणजे मी माझ्याप्रमाणे ते उदाहरण देते की ती अमला आहे, तिचा मी द्वेष करते. तर मी काय करते, अमलाला 24 तास माझ्या मनात काय घेऊन चालते. सारखं मी अमलाबद्दल विचार करत राहते. अमला आता येईल, रोज 4ला आमच्या दरवाज्यावरून अमला जाते आणि माझ्याकडे बघून पचकन थुकते. आता तिला थुकी येते म्हणून ती थुकते, पण आपण काय करतो, आपण तेच अडकून बसतो. अशा फालतू गोष्टीमध्ये काय करतो आपण, आपलं मन घालवत राहतो, अडकून राहतो आणि तेच विचार करत राहतो. ही काय, तिला थुकायचं तर ती कुठेही थुकेल ना, आपल्याला काय करायचं. आपण ते आपल्याशी लावून घेतो सगळं. आपल्या दारात असं आहे. अशा फालतू गोष्टीत आपण अडकतो. बायका मोठ्या मोठ्या गोष्टी फार लवकर सोडतात, पण या छोट्या छोट्या गोष्टी सोडतच नाही, असं होतं ते. त्यामुळे तो हे येतो, अडकून राहते बाई. बारीक सारीक वर्षानुवर्षाचे सगळे किडे मुकोडे ती काढत राहते की असं झालं तसं झालं. त्यामुळे अडचण येते. आणि माताजी म्हणजे आपण म्हणतो की म्हणजे आपण सतत भगवंताचं स्मरण करायचं. तर मग आता म्हणजे आमचं तर असं काय म्हणजे हे झालं का ते झालं म्हणजे आता सकाळी उठल्यानंतर काही जप राहते, मग हे काम झाल्यानंतर जप करायचे, मग ती चेतनाच असते ना माताजी. म्हणजे आपली आता हे काम झालं का नंतर वेळ मिळाला तर मग आता जप करायचे किंवा काहीतरी आता तुमचं लेक्चर असतं मग लेक्चर ऐकायचंय, असं म्हणजे मग ती पण चेतनाच होईल ना कृष्ण भावना. हो नक्कीच. आणि त्याच्यात म्हणजे आम्ही फालतू वेळ घालीतच नाही, म्हणजे कशातच नाही असं गप्पा मारीत बसलो किंवा मोबाईलवर उगाच काहीतरी गप्पा, असं नाही. प्रत्येक वेळ म्हणजे तो तत्कारणीच. मग याच्यामध्ये हे नाही ना, म्हणजे पूर्ण हेच राहतं, म्हणजे पूर्ण दिवसच बिझी राहतो, म्हणजे त्याच्यात हेच नाही. आता घरातले कामच भरपूर असतात ना, तर तेच म्हणते म्हणजे काम करता करता पण मग असं वेळ मिळाला का नाही काहीतरी थोडं एक पान तरी वाचू किंवा मग काहीतरी म्हणजे लगेच लेक्चर होईन असं म्हणजे असं चालूच असतं ना सारखं. हो, एकदम छान आहे. हे तर कर्तव्य करत आपण भक्ती करतो, हे सगळं भगवंतांना आवडतं. फक्त काय आपण बारीक जे सांगितलं ना मी, छोटस ते धरून राहतो ना, ते आपण हळूहळू सोडून द्यायचं, आसक्ती. माताजी पण हळूहळू होईल. आता बघा, आता घरात तुम्ही हरे कृष्णाचा काढा नाही तर तो चहा घेतात, काय त्याला म्हणतात, हर्बल टी, बरोबर. 6 कप आहेत, एक सेट आहे. पण काय होतं, एखाद्या आपल्या सुनेकडून काय होतं, 1 कप फुटतो. 1 कप किती रुपयाचा आहे, 20 रुपयाचा आहे. त्या 20 रुपयासाठी, आणि तो ऑलरेडी आपण 2 वर्ष वापरलेला आहे, तरी तो फुटल्यावर आपला जीव जातो. तसं जीव नाही जायला पाहिजे. आपण काय करतो, तो कप गेला त्यावेळी किंचाळतो, म्हणजे आपलं मनस्वास्थ्य खराब करतो. मग त्या सुनेवर भस्कन ओरडतो, किंवा नात आहे तिच्यावर, किंवा मुलगी आहे तिच्यावर काय भस्कन ओरडतो आपण. वर तो काय कचरा भरत असतानाही फसफस काहीतरी बडबडत राहतो. अशा रीतीने काय तो झाला, कप फुटून त्याचं कल्याण झालं, संपलं त्याचं कार्य, तरीही आपण ते दिवसभर घेऊन बसतो. तर असं नाही घ्यायचं. ठीक आहे, त्याचं काय, माझ्याशी संबंध तेवढाच होता, एवढंच समजायचं आणि पुढे जायचं. काय आहे, राधानाथ महाराज काय सांगतात, वी शुड यूज थिंग्स आणि लव्ह पीपल. म्हणजे काय, आपण वस्तूंचा वापर केला पाहिजे आणि मनुष्यावर प्रेम केलं पाहिजे. पण आपली प्रवृत्ती काय आहे आता कलियुगामध्ये, वी यूज पीपल अँड लव्ह थिंग्स. आपण मनुष्यांचा वापर करून घेतो आणि वस्तूंवर प्रेम करतो. हा विषय, हे एक वाक्य आहे ना, ह्याच्यावर तुम्ही भरपूर विचार करू शकता. अगदी एक आठवडाभरही, की मी वस्तूंचा वापर करायला पाहिजे आणि माणसावर प्रेम करायला पाहिजे. ती एक कपबशी ठीक आहे ना, 20 रुपयाची कपबशी फुटली, तिने 2 वर्ष मला सेवा दिली, 10,000 रुपये 1 वर्ष तरी धरलं, 20 रुपये वसूल झालेले आहेत. पण त्यासाठी मी काय, एक माझी जी सून आहे जी इतके वर्ष झाले माझ्या घरची सेवा करते आहे, किंवा ही माझी मुलगी आहे जी
गेले 20 वर्ष माझ्या बरोबर राहते, मला जिने लहानपणापासून प्रेम दिलं, ही जी नात आहे ती इतकी प्रेमळ आहे माझी, आणि तिच्या हातून एवढीशी चूक झाली तर मी एवढा सगळा गोंगाट करते, ते योग्य आहे का? तर मी माणसाला माफ करायला पाहिजे. ठीक आहे ना, एक सेट वेगळा आला, आपल्याला कसं असतं लोक काय म्हणतील, 6 लोक आले आणि मी वेगळाच कप दिला तर लोक काय म्हणतील. आणि लोकांना काही पडलेलं नसतं, आपल्यालाच पडलेलं असतं की माझा एवढा सुंदर सेट. लोकांना फक्त त्यातले चहाची किंमत असते. हा, त्यांना चहा प्यायचा असतो, आपल्यालाच वाटत असतं की लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील असं. आणि त्यामुळे ना आपण बारीक सारीक गोष्टींमुळे ना खूप घरात वातावरण खराब करून टाकतो. तर तशाच रीतीने स्वतःमध्ये आपण बदल घडवून आणूया. तुम्ही 24 तास कृष्ण भावना भावित आहात, पण एखादशी आपण गोष्ट करतो ना, त्यामुळे काय होतं, गढूळता निर्माण होते आणि मन दुखावली जातात मग त्याची. आणि मन दुखावली गेली ना की मग तुम्ही एकत्र जरी राहत असलात किंवा तुम्ही मैत्रिणी आहात, तुम्ही एकत्र जरी आलात तरी तुमची मन जुळली नाही जात ती. असं आहे. त्यामुळे काय आहे, आपल्याला मन काय करायला पाहिजे, आपलं मन त्या गोष्टीत नाही घालायला पाहिजे की त्याला गेलं विसरून जा. आता तुमची मुलगी आहे, ती म्हटली आई सॉरी माझ्या हातून कप फुटला, हा ठीक आहे ना, ठीक आहे, सोडून देते. तर अशा रीतीने काय आपण त्या सोडून द्यायच्या अनावश्यक गोष्टी. पण एक स्त्री म्हणून आहे ना, आपण त्याच्यावर खूप चिंतन करत राहतो, ते खराब आहे असं मला म्हणायचं. बाकी खूप छान तुमचं भक्ती चालू आहे आणि आपली कर्तव्यही तुम्ही छान बजावतात, सगळं छान आहे. पण हे जे आहे ना, आपलं कळत न कळत आपला जो यूज पीपल आणि लव्ह थिंग्स ही जी चुकीची गोष्ट होती ती आपल्याला काढून टाकायची, मग ते बरोबर म्हणजे एकदम नाही निघत ना, पण हळूहळू आपण स्वतःलाच हा प्रोजेक्ट द्यायचा की. आणि काय आहे, काही घडलं घरात, आता सेम गोष्ट सांगते, कप फुटला की आपण काय अशी रिॲक्शन देतो सगळ्या, तशा कोणत्याच लगेच रिॲक्शन नाही द्यायच्या, 1-2 मिनिटं जाऊ द्यायची. काय आहे, 2 मिनिटं जाऊ द्यायची, थंडा करके खाऊ. लगेच आपण कसं असतो, लगेच रिॲक्शन देतो आणि आपण लगेच इतकं एखाद्याला घर पाडल्यासारखं बोलतो हृदयाला, आणि मग सांगतो माझ्या मनात काय नाही रे. अरे मनात काय नाही ना, पण बाण घुसून भोकं पडली त्याचं काय, असं आहे ना. तर मनात काय नाही, मग आपणही म्हणू ना की तुझ्या मुलीच्या किंवा सुनेच्या किंवा नातीच्याही मनात काय नाही, मग ती उद्या तुला काही खराब बोलेल आणि सांगेल माझ्या मनात काय नाही, तर ते तुला चालेल का? नाही. मग मला कसं चालेल असं. म्हणून एकच करायला हळूहळू शिकायचं की आपल्या तोंडावर ताबा मिळवायला शिकायचा. आणि जे बोलून जातं ना, तर त्याच्यापेक्षा ज्याला बोललं जातं ना त्याला तेच त्रास होतो ना. हा, तेच तर आहे ना, आणि तो विसरत नाही, असं होतं ते. किती विसरण्याचा प्रयत्न केला ते विसरले जात नाही, पण मग जे म्हणजे ज्यांच्याकडून आपल्याला बोलले बसतात ना, मग ते विसरले जात नाही जात, असं आहे. त्यामुळे आपलं काय आहे, तोंडाने हरिनाम घ्यायचं जास्तीत जास्त, कृष्ण कथा करायची. बाकी हे सगळं लगेच रिॲक्शन, हे झालं तडा 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 तडा, त्याला बोला ह्याला बोला, असं नाही. गप्प बसा, शांत बसा, थोडा वेळ जाऊ देत. कितीतरी गोष्टींना आपोआप उत्तर मिळत जातं. पण काय आहे, आपण बोलून घाण करतो बरेचदा बायका. म्हणून तो प्रॉब्लेम होतो, कारण की मग ते आपल्या मनात राहतं, दुसऱ्याची जप करतानाही आपल्याला ते सगळं आठवतं आणि मग आपण खराब करतो तो दिवसही. ठीक आहे, बाकी काही शंका? ठीक आहे, थांबूया मग. हा, ठीक आहे, आपण वांछा कल्पतरू म्हणू आणि थांबूया. वांछा कल्पतरू सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. नामाचार्य श्रील हरिदास ठाकुर. बोला. हा, थँक्यू. आपण भागवतम की जय बोललो की नाही मला आठवत नाही, पण मी बोलून घेते.
श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. थँक्यू. थँक्यू. उद्या भेटूया. हा, हरिबोल. दंडवत. श्री जय जगन्नाथ.